नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया साप्ताहिक राशी भविष्य 5 फेब्रुवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024. मेष राशी. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात 12व्या भावात अशुभ राहू उपस्थित असल्याने आपणास धनहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक प्रकारच्या लेनदेन व्यवहार संबंधित गोष्टीमध्ये स्वतःला जास्तीत जास्त सतर्क ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने या काळात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकतात. या आठवड्यात अगदी सुरुवातीपासून आपल्याला आपल्या पालकांच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या सप्ताहात चंद्र राशीपासून शनी एकादश भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या व्यावसायिक जीवनात नवीन संधी मिळवून यशस्वी व्हाल. नोकरीपेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. शिक्षणाच्या राशी भविष्य अनुसार शिक्षण क्षेत्रातील आपल्या राशीच्या जातकांसाठी हा सप्ताह सामान्य संधींनी भरलेला असेल. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अतिरिक्त मेहनत करणारी असेल. त्यानंतरच त्यांना अनुकूल निकाल मिळू शकेल. म्हणून कोणत्याही कारणास्तव शिक्षणापासून स्वतःचे लक्ष विचलित करू नका आणि रिक्त वेळेत देखील पुस्तक वाचत राहा. वृषभ राशी. या सप्ताहात आपल्या घरी अनेक समस्या हाताळण्यास खूप अडचण येईल. अशा परिस्थितीत आपणास असे वाटेल की बरेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यामुळे तुमचे मन निराश होईल. या सप्ताहात तुमचा चांगला आर्थिक फायदा होईल, परंतु नफ्यासह आपले मनही अनेक प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकी करताना आपल्याला विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आणि आता भागीदार व्यवसाय आणि कुठल्याही आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. या सप्ताहात जे विद्यार्थी जे काही न करता नवीन शिकतात त्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईलच. या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेत कमी सोबतच बरेच हानिकारक परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते. मिथुन राशी. या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो, कारण ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रागावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जितके शक्य असेल कौटुंबिक शांतता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा वाद वाढू शकतो. या सप्ताहात तुमची कार्यक्षमता आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेला पाहून आपले वरिष्ठ तुमच्याने प्रभावित होण्याची शक्यता आहे. ते कुठल्याही मीटिंगमध्ये दुसऱ्यांसमोर मोकळेपणाने प्रशंसाही करू शकतात. या सप्ताहात विद्यार्थी मनसोक्त पार्टी करताना दिसतील. यामुळे याचा सरळ प्रभाव त्यांच्या शिक्षणावर पडेल. अशात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची शक्यता आहे की
कुठल्याही गोष्टीचा अतिपण नेहमी टाळला पाहिजे अथवा नकारात्मक परिणाम मिळतो. कर्क राशी, या सप्ताहात तुमच्या कुटुंबात उत्साहात उत्सवाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील. कुटुंबात लोकांचा आनंद पाहून तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुम्हालाही समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या योजनांना प्रत्येकासमोर बोलण्यात डगमगत नाही तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करत आहे. कारण शक्यता आहे की तुमचे विरोधीही तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात. या सप्ताहात भाऊ बहिणीकडून मिळणारी मदत तुमच्या आत्मविश्वासाला बढावा देऊ शकते. तथापि यासाठी तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या अहंकाराला दूर करून आपल्या शिक्षणाच्या प्रती उत्तम प्रदर्शन देण्यासाठी त्यांची मदत घ्या. या सप्ताहात व्यापाऱ्यांना कार्यक्षेत्राच्या बाबतीत दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते. तिथे त्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक खर्च होईल. या सप्ताहात तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या येऊ शकतात. यामुळे यात्रा करणे तुमच्यासाठी ठीक नसेल. अशात सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला महत्त्व देऊन यात्रा करणे टाळा. सिंह राशी, या सप्ताहात आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीसोबतच कुटुंबात दुसऱ्या सदस्यामध्ये कमीपणा वाटू शकतो. या सप्ताहात तुमचा मित्र किंवा जवळच्या व्यक्ती तुमच्या चर्चा किंवा सूचनांना जास्त महत्त्व देणार नाहीत. यातून तुम्हाला मानसिक ताणतणाव देखील मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात अधिक विद्यार्थी आपल्या निजी समस्यामुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासात लावू शकणार नाहीत, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो. अशात प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक लाभाच्या प्राप्तीसाठी योग केले पाहिजेत. यासाठी जर गरज पडली तर तुम्ही कुणी विशेष तज्ज्ञाची मदतही घेऊ शकता, कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील. परंतु या वेळेला झोपून वेळ खराब करण्यापेक्षा याचा उत्तम लाभ घ्या. कन्या राशी, या सप्ताहात ग्रह नक्षत्रांची स्थिती दर्शवित आहे की आपण इतरांचे अनुकरण करून कोणतीही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. म्हणूनच इतरांच्या सांगण्यावरून कुठेही आपले पैसे टाकू नका आणि शहाणपणाने काम करा. ग्रहांची शुभ स्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात खूप भाग्यशाली राहणार आहे. यासोबतच जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडले गेलेले असाल तर तुमच्यासाठी सप्ताहाचा मध्य आणि अंतिम भाग खूप शुभ सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्हाला प्रत्येक विषयाला योग्य समजण्यात काही कठीण समस्या येणार नाही. जर तुमच्या नातेवाईक किंवा कुठल्या जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होता तर या सप्ताहात
जमीन तुम्हाला भेटल्याने कौटुंबिक वातावरणात आनंदाची लहर असेल. अशात तुम्ही सहकुटुंब कुठल्या धार्मिक स्थळी जाऊन पूजापाठ करण्याचा प्लॅनही करू शकता. तुळ राशी, हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु अनावधानाने तुमच्या घरातील काही वस्तू तुटू शकते किंवा हरवेल. यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकते, म्हणून सुरुवातीलाच सावधान राहा. काहीही असे करू नका ज्यामुळे घराचे नुकसान होईल. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी खूप ऊर्जावान राहील, कारण यावेळी तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल. यामुळे तुमच्या कार्यक्षमतेमध्येही वृद्धी होईल. या काळात तुमच्या मनात फक्त आणि फक्त आपल्या धैर्यांना पूर्ण करण्याचा विचार चालेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला डेडलाईनही होऊ देऊ शकतात. या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळतील आणि त्यामुळेच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त करण्यास मदत मिळेल. म्हणून या वेळेचा उत्तम लाभ घेऊन मन लावून फक्त अभ्यासात लक्ष द्या. वृश्चिक राशी, या सप्ताहात भविष्यातील प्रत्येक आर्थिक आव्हानांसाठी आधीसारखी तयारी करून तुम्हाला फक्त डोके लावून गुंतवणूक केली पाहिजे. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्वक कुठल्याही योजनेमध्ये लावा. ही वेळ तुमच्या आईच्या आरोग्यासाठी अनुकूल राहू शकते, कारण या काळात तुम्ही त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत योगाभ्यास करताना दिसाल. सोबतच तुम्हाला यावेळी भाऊ बहिणींचे सहयोग मिळत राहतील. जर तुम्ही नोकरी करतात तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकता. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाशिवाय घरात काम करणे यापेक्षा काहीच वाईट गोष्ट असू शकत नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण सप्ताहात आपल्यालाही झुंज दिली जाण्याची शक्यता आहे. धनुराशी, या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतोषी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल. यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकर दुप्पट करू शकता. काही खास व्यक्ती ज्याच्या सोबत तुम्ही भावनात्मकदृष्ट्या जोडलेले आहे ते या सप्ताहात तुमच्या निष्काळजी आणि अनिश्चित गोष्टीमुळे तुमच्याशी चिडू शकतात. म्हणून उत्तम हेच असेल की आपल्या स्वभावात सुधार करून उत्तम व्यवहार करा. शिक्षणाच्या क्षेत्रात या राशीतील जातकांना पूर्ण सप्ताहात मनासारखे परिणाम मिळण्यासाठी आपल्या शिक्षकांची मदत घेतली पाहिजे. या गोष्टी समजून घ्या की जर तुम्ही एकटेच प्रत्येक विषयाला समजण्याचा प्रयत्न करत आहे तरी यावर तुम्हाला गरजेपेक्षा अधिक ऊर्जा आणि वेळ व्यतीत करावा लागेल. त्यामुळे
वेळीच मोठ्यांची मदत घ्या. मकर राशी, या सप्ताहात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळतील. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे येणारी प्रत्येक गुंतवणुकीचा बसून त्यांचा सविस्तर विचार करा आणि आपण ज्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच पैशाची गुंतवणूक करा. कार्यस्थळी नकारात्मक परिस्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनातही अशांतीचे मुख्य कारण बनेल. त्यामुळे तुम्ही कारण नसताना घरात चिडचिड करताना दिसाल. या सप्ताहात तुम्ही आपल्या पूर्वी असलेल्या निलंबित कार्यांना वेळेवर पूर्ण करण्याची यशस्वी राहाल. यामुळे या राशीतील जातकांना या काळात पदोन्नती, वेतनवृद्धी आणि कार्यक्षेत्रात उच्च पदही मिळण्याची शक्यता आहे. बरेच विद्यार्थी या सप्ताहात स्वतःला ताजे ठेवण्यासाठी आपल्या मित्र किंवा जवळच्या लोकांबरोबर यात्रेवर जाण्याचा प्लॅन करू शकतात. तथापि काहीही प्लॅन करण्याच्या आधी तुम्हाला आपले सर्व अपूर्ण असलेल्या पाठ्यक्रमांना पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. कुंभ राशी, ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी यावेळी बऱ्याच संधी प्रदान होण्याचे योग बनताना दिसत आहेत. या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातून लवकर घरी येण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. चंद्र राशीपासून तृतीय भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने मागील सप्ताहापेक्षा या सप्ताहात तुमचे आरोग्य अधिक चांगले राहील आणि तुमचे आरोग्यही उत्तम असल्याने तुम्हाला बरेच उत्तम वाटेल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडील किंवा घरातील मोठ्याकडून अभ्यासाला घेऊन रागावणे होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन या सप्ताहात खराब असेल. अशात सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता होईल. मीन राशी, या सप्ताहात काही कारणास्तव धनसंबंधित काही अचानक निर्णय घ्यावा लागला तर त्याच्या आधी त्यांचा चांगुलपणा आणि कमीवर सावधानीने पहा आणि त्यानंतरच कुठल्याही निर्णयावर पोहोचा. अन्यथा तुम्हाला नुकसान उचलावे लागू शकते. तुम्हाला या सप्ताहात लक्षात येईल की मित्र, नातेवाईक आणि घरातील लोकांना आपण आपल्या गरजा समजत नाहीत, ज्यामुळे आपण त्यांच्याबद्दल चुकीची भावना बाळगू शकता. या सप्ताहात तुम्ही उत्तम आरोग्याचा अनुभव घ्याल. मानसिक रूपातही तुम्ही संतुलित असाल. या काळात तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन जीवनशैलीत सुधार येईल. या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम असाल. जे विद्यार्थी काही व्यावसायिक शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ सामान्य रूपात अधिक शुभ राहू शकते. यासोबतच त्यांना आपल्या शिक्षणात काही उत्तम प्रदर्शन देईल. बऱ्याच संधी प्राप्त होतील, म्हणून तुम्ही आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. धन्यवाद. अशीच माहिती दररोज ऐकत रहा आणि
चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.